नमस्कार मित्रांनो, पेपर टाकण्याचं काम चालू आहे. त्यावर तर आपण व्हिडिओ टाकलाच आहे. पण त्याच्यामध्ये काही समस्या तयार होत आहेत. तर त्या कशा होत आहेत ते मी तुम्हाला दाखवतो, जेणेकरून जे कोणी शेतकरी ज्यांचं झाडं जे आहेत हे 3ऱ्या-4थ्या वर्षाला असतील, म्हणजे मोठ्या साईजचे झाडं असतील, तर त्यांनाही ही समस्या येऊ शकते. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ म्हणलं एक छोटासा व्हिडिओ काढून टाकावा, जेणेकरून त्यांनाही माहिती होईल का हा पेपर आपण कशा पद्धतीने जो आहे हा टाकला पाहिजे. झाड मोठा असेल किंवा छोटा असेल तर आपण मंडप बांधण्याची जी पद्धत आहे ही पद्धत कशी ठेवली पाहिजे. 2 गल्ल्यावर घेतलं पाहिजे का 3 गल्ल्यावर घेतलं पाहिजे की 4 गल्ल्यावर घेतलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात 4 लाईनी किंवा 3 लाईनी किंवा 2 लाईनी. तर असं काय करावं, तर हीच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे दाखवण्याचे आहे हा प्रयत्न जे आहे हा करत आहे की नेमकं मंडप किती गल्ल्यावर घेतला पाहिजे, झाड किती वर्षाला असेल, तर ते तुम्हाला आता मी दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता, हा जो मंडप आहे आपण हा 2 गल्ल्यावर घेतलेला आहे. याच्यामुळं काय हो राहिलं आहे, झाड जे आहे एका बाजूनी 50% जे आहे हे उघडं राहत आहे. हे बघू शकता. आता दुपारी आता ऊन सकाळची वेळ असल्यामुळे याच्यावर काय ऊन पडत नाही, पण दुपारच्या वेळेस याच्यावर ऊन 100% जे आहे ह्या फळांवरती जे आहे हे ऊन येणार आहे. तर अशा पद्धतीने जे आहे बघा, झाड जे आहे हे 50% उघडं राहत आहे. तर हे 2 गल्ल्यावर आपण घेतल्यामुळं 50% जे आहे हे उघडं राहत आहे. झाड पूर्णपणे झाकल्या जात नाही. 14 फुटी पेपर असूनही. तर याच्यामध्ये आपण काय बदल केला का जास्त कमीत कमी झाडं उघडे राहावे, त्यासाठी आपण काय बदल केला आहे पुढं आपण ते तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही बघू शकता बघा, आता शेळीचं झाड बघा किती उघडं राहिलेलं आहे. म्हणजे एक साईड जवळजवळ 70% झाड जे आहे हे उघडं राहिलेलं आहे. तर 2 वर घेतल्यामुळं काय हो राहिलं आहे का प्रत्येक लाईनचं झाड हे अर्धं उघडं राहत आहे. तर हे अर्धं उघडं राहू नये किंवा कमीत कमी झाडं अर्धे उघडे राहावे, ते कसे राहतील तरी तुम्हाला मी आता दाखवतो. तर बघू शकता इकडं आपण 4 लाईनवर घेतलेलं आहे. तर 4 लाईनमध्ये बघा आता नाही, हे 3 वर घेऊन बघितलं आपण. 3 वर घेतल्यावर काय फरक होतो ते आपण बघितलं. तर याच्यामध्ये काय हो राहिलं मित्रांनो बघू शकता, ती जी गल्ली आहे अर्धी उघडी आहे, ही जी गल्ली आहे एकूण ही अर्धी उघडी आहे, पण ही गल्ली 100% झाकल्या गेली बघा. ही दोन्ही बाजूने झाकल्या गेली, 100% ही सुरक्षित झालेली आहे ही गल्ली. पण आता याच्यानंतर मी अजून परत प्रयोग केला की 4 गल्ल्यावर घेतल्यावर काय करता येईल आपल्याला, 4 गल्ल्यावर घेण्यासाठी किंवा घेतल्यावर काय बदल होईल ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण आता तुम्हाला मी 4 गल्ल्यावरला दाखवतो त्याच्यामध्ये काय बदल झाला. ह्या प्लॉटमध्ये आपण 4 लाईनवर जो आहे हा मंडप घेतलेला आहे. तर ही 1 नंबरची लाईन, 2 नंबरची लाईन, 3 नंबरची लाईन आणि ते पुढची 4 नंबरची लाईन. तर याच्यामध्ये काय बदल झाला ते आपण बघूया. तर बघू शकता याच्यामध्ये 1 नंबरची लाईन अर्धी उघडी आहे आणि हिच्या पलीकडून जी 4 नंबरची लाईन आहे ती अर्धी उघडी आहे. पण ही एक लाईन आणि ही एक लाईन 100% जे आहे सुरक्षित झालेल्या आहेत आणि यांची कुठेही उघडं राहिलेलं नाही. म्हणजे 2 लाईनी ज्या आहेत ह्या 100% झाकल्या गेलेल्या आहेत. तर याच्यामुळं काय फायदा झाला मित्रांनो, 4 वर जरी बांधलं तरी तुमच्या 2 लाईनी हाफ उघड्या राहणार आहेत आणि 2 वर जरी बांधलं तरी हाफला लाईन जी आहे ही हाफ उघडी राहणार आहे. त्यामुळे आपण जर 4 वर घेतलं तर 2 ज्या आहेत आपल्या गल्ल्या 100% सुरक्षित होणार आहेत आणि पुढं त्यांना फ्रूट बॅग लावण्यासाठी किंवा पुन्हा एखादा कापडाचा तुकडा टाकण्यासाठी आपल्याला त्या गल्ल्याही कमी होणार आहेत. तर अशा दृष्टिकोनाने जर आपण केलं, अशा पद्धतीने जर आपण नियोजन जर केलं तर नक्कीच आपल्याला जे आहे झाडाचं जे उघडं राहण्याचं प्रमाण आहे हे खूप कमी असणार आहे आणि झाकण्याचं प्रमाण हे झाडाचं जास्त असणार आहे. कारण 2च लाईनचे झाडं फक्त अर्धे उघडे राहत आहे आणि 2 लाईनचे झाडे हे 100% सुरक्षित होत आहेत. ही एक काळजी घ्यायची आहे. कारण पहिल्या दिवशी आमच्याकडून झालं, पण आम्ही त्यानंतर विचार केल्यानंतर लेबरही म्हणाला आपण 4 वर ट्राय करून बघूया. तर ते अगदी सक्सेस झालेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं 4 याच्यावर जे आहे हे पेपर टाकून घ्या, जेणेकरून 2 लाईनी तुमच्या 100% ज्या आहेत ह्या झाकल्या जातील आणि 2 लाईनी
हाफ अर्ध्या उघड्या राहतील आणि अर्ध्या ह्या झाकल्या जातील. अशा पद्धतीने जे आहे जर आपण पेपर टाकला तर नक्कीच आपल्याला पेपर टाकल्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. आणि प्रत्येकी जर 2 गल्लीवर जर घेता असेल तर नक्कीच आपलं पेपर टाकूनही नुकसान होणार आहे किंवा आपलं काम जे आहे हे वाढणार आहे आणि खर्चही वाढणार आहे. साईडने प्रत्येक गल्लीला जो आहे अर्धा पेपर आपल्याला पुन्हा बांधावा लागणार आहे. तर मित्रांनो आता ही जी काही अर्धी बाजू जी काही उघडी आहे याला पुन्हा इथं पेपर बांधून पुन्हा आपल्याला जो आहे असा खाली ओढून जे आहे हा घ्यावा लागणार आहे. तेव्हा हे जे साईडनी जे काही फळं आहेत हे फळं सेफ होतील. नाहीतर हे फळाला हे बघा याला आता जे आहे हे बर्निंग आलेली आहे, थ्रिप्सनेही साठलेला आहे आणि सनबर्निंगचा पण याच्यावर डाग आलेला आहे. तर पुन्हा आपल्याला अर्धं कापड बांधून पुन्हा जमिनीकडे जे आहे हे बांधून घ्यावं लागणार आहे. तेव्हा मेळ बसेल. मग प्रत्येक गल्लीची बांधण्यापेक्षा आपण जर 2 गल्लीवर जर पेपर टाकला तर प्रत्येक गल्ली आपल्याला अर्धा पेपर जे आहे हे प्रत्येक गल्ली बांधावी लागणार आहे. आणि 4 गल्ल्यावर जर घेतला तर फक्त 2च गल्ल्या बांधाव्या लागणार आहे. 2 गल्ल्या तुमच्या 100% ज्या आहेत ह्या फिक्स होणार आहेत. त्यामुळे एखाद्या प्लॉटमध्ये जर समजा 10 लाईनी असतील तर त्यांना फक्त साधारणतः एक 4 ते 5च लाईनी ज्या आहेत ह्या 4च लाईनी ज्या आहेत ह्या साईडनी पेपर बांधावं लागेल. बाकी त्यांचं जे झाड आहे पूर्णपणे 100% हे कवर होऊन जाईल. तर थोडीशी मनात शंका आली ती आणि थोडासा बदल करावा वाटला आणि तो केला, तो सक्सेस झाला आणि तो बदल तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून म्हणलं एक छोटासा व्हिडिओ काढून टाकावा, जेणेकरून तुम्हाला या गोष्टीची जी आहे ही माहिती होऊन जाईल. आणि तुमचंही पेपर टाकायचं नियोजन चालू असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने जे आहे पेपर टाकू शकता. आता यात काय होतं, काही शेतकऱ्यांनी जे आहे हे लोखंडी स्ट्रक्चर केलेलं आहे. आता ते लोखंडी स्ट्रक्चर ज्यांचं आहे त्यांना काही अडचण नाही. त्यांचा 100% जे आहे हा प्लॉट वरच्यावर जे आहे हा कवर होतो आणि त्यांचं कुठंही झाड जे आहे हे उघडं राहत नाही. पण ज्यांचे लोखंडी स्ट्रक्चर नसतात ते झाडावर किंवा बांबूवर पेपर टाकतात तर त्यांचे मात्र झाडं हे अशा पद्धतीने उघडे राहतात. तर हे झाडं उघडे राहू नये किंवा कमीत कमी झाडं हे उघडे राहावे आणि जास्तीत जास्त झाडं हे सुरक्षित व्हावे यासाठी जे आहे आपण ह्या वर्षी जो आहे हा प्रयोग करून बघितलेला आहे. तर तो बऱ्यापैकी जो आहे हा सक्सेस झालेला आहे. 2 लाईनी 100% आपल्याला सेफ भेटलेल्या आहेत का त्यांच्यावर ऊन हे अजिबातच येत नाही. राहिला प्रश्न 1 नंबर गल्ली आणि 4 नंबर गल्ली जी 50% उघडी आहे तर तिला आपण पेपर टाकून जे आहे हे पुन्हा कवर करून घेऊ शकतो आणि त्याला हे पूर्ण सेफ करून घेऊ शकतो. पण यामुळे काय हो राहिलं का तुम्हाला फक्त 4 लाईनमध्ये फक्त 2च गल्ल्याला अर्ध साईड झाकून घ्यायची आहे. पण 2च गल्ल्यावर जर घेतला तर प्रत्येक गल्ली ही तुम्हाला अर्धी झाकायची आहे. मग हे डबल खर्च होऊन वेळही जास्त जातो आणि खर्चही जास्त होतो आणि पेपरलाही पैसा जास्त लागतो, लेबरलाही पैसा जास्त लागतो. तर हे लागू नये म्हणून सहज आम्ही एक प्रयत्न करून बघितला का हे असं होऊ शकतं का. तर पेपर वगैरे बी टाईट होणं गरजेचं असतं. तर बऱ्यापैकी पेपरही खूप छान टाईट होत आहे आणि झाडंही 2 लाईन तर 100% सुरक्षित झालेले आहे. जे आपण काटा छाटणी वगैरे करणार नंतर तर काटा छाटणी त्याची व्यवस्थित होणार आहे. सगळे कामं अगदी व्यवस्थित होणार आहेत आणि हार्वेस्टिंगच्या वेळेसही आपल्याला तिथला माल हा सुटसुटीत जास्त भेटणार आहे. म्हणजे सगळ्या दृष्टिकोनाने हे एक चांगलं होतं आहे. म्हणून तुमचं जर पेपर टाकायचं नियोजन चालू असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे हे पेपर टाकून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त झाडं ही सुरक्षित राहतील, त्यांच्यावर उन्हाची तीव्रता जी ही येणार नाही आणि कमीत कमी झाडं आपल्याला हे झाकावी लागतील साईडने राहिलेले अर्धाले. तिथं आपल्याला पेपरही कमी लागेल आणि लेबर चार्जही कमी लागेल. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. तेच धन्यवाद.